नमस्कार. सर्व पत्रकार बंधू भगिनींचं नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीनं मी पुष्कर सप्रे स्वागत करतो. आज नागरिक सोशल फाउंडेशनची ही 4थी पत्रकार परिषद घेताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. आजची पत्रकार परिषद ही विशेष आनंदाची यासाठी आहे की ही आपणा सर्वांचे अभिनंदन करण्यासाठी म्हणून घेण्यात येणारी ही पत्रकार परिषद आहे. तत्पूर्वी मी नागरिक सोशल फाउंडेशन या आमच्या संस्थेची थोडक्यात आपणा सर्वांना माहिती देऊ इच्छितो आणि त्याचं काम आणि त्याचं एकूण कार्यक्षेत्र याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती देतो. नागरिक सोशल फाउंडेशन ही संस्था समाजातील वेगवेगळ्या घटकांवरती काम करते. मुख्यत्वे करून 5 ते 6 वेगवेगळ्या आयामांमध्ये, ज्याच्यामध्ये शैक्षणिक विभाग, वस्ती विभाग, भक्तिशक्ती विभाग आणि AI विभाग ह्या विभागांच्या मार्फत समाजामध्ये वेगवेगळ्या घटकांपर्यंत पोचण्याचा आणि त्यानिमित्तानं राष्ट्रप्रथम, देश प्रथम ही भूमिका मांडण्याचा नागरिक सोशल फाउंडेशनचा सदैव प्रयत्न असतो. आपण सगळे एक आहोत, आपलं सगळ्यांचं ध्येय एक आहे. हा विचार समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचावा ही यामागची नागरिक सोशल फाउंडेशनची प्रत्येक सदस्याची तळमळीची इच्छा असते. आजचा मुख्य विषय या पत्रकार परिषदेचा मांडण्यासाठी मी श्री सर्वेश मेंदळे यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र हातात घ्यावे. धन्यवाद. जय हिंद. सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती असेल की नागरिक सोशल फाउंडेशनची ही 4थी पत्रकार परिषद आहे. सरांनी सांगितल्यासारखं दर महिन्याला आपण एक पत्रकार परिषद अशा कारणांनी घेतो की ज्याच्या माध्यमातून नॅशनल किंवा स्टेट लेवलला पॉलिसी डिसिजन म्हणजे कायदा सुव्यवस्था जी आपली असते, लॉ अँड ऑर्डर, तर त्याच्यामध्ये नागरिक म्हणून आपण काही बदल सुचवू शकतो का, काही इम्प्रूव्हमेंट्स सुचवू शकतो का की जेणेकरून सर्व देशाचा एक असा आपण म्हणू की कन्स्ट्रक्टिव्ह चेंजेस ज्याच्या माध्यमातून होतील. आणि याच्यासाठीच आपण आत्तापर्यंत 3 वेगवेगळे विषय हाताळले होते. डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याच समोर आम्हाला संधी दिली होती. त्याच्यामध्ये आम्ही फोर्सफुल रिलिजियस कन्व्हर्जनच्या विरोधामध्ये राज्य सरकारने कायदा आणावा अशी एक आपण सरकारला निवेदन दिले होतं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, तर यांना आपण ईमेल पण केला होता आणि पत्रसुद्धा पाठवलेलं होतं. त्याच्यानंतर दुसरा विषय आपण घेतला होता की आसाम या राज्यामध्ये जसा एक कायदा आहे एक्सपल्शन इमिग्रेशन ॲक्ट 1950 सालचा, की ज्याच्यामध्ये जर कोणी घुसखोर जर देशामध्ये जर घुसलं तर त्यांना लगेच बाहेर काढण्यासाठी, डिटेक्ट करण्यासाठी, डिटेन करण्यासाठी आणि डिपोर्ट करण्यासाठी एक चांगला कायदा तिकडच्या राज्यामध्ये आहे. तसा सिमिलर कायदा महाराष्ट्रामध्ये बनवण्यात यावा अशी एक मागणी आपण केली होती. आणि तिसरा जो सगळ्यात रिसेंट पत्रकार परिषद जी आपण घेतली होती त्याच्यामध्ये ऑनलाईन गॅम्बलिंग जे चालू असतं, बेटिंगचे ॲप्लिकेशन्स जे आहेत, तर त्याच्या विरोधात सरकारने कठोर भूमिका मांडावी अशी एक आपण तिसरी पत्रकार परिषद घेतली होती. आजची ॲक्च्युली ही 4थी थोडीशी आपण असं म्हणूया की अर्जंटमध्ये घेतलेली पत्रकार परिषद आहे. याच्यामध्ये जो आत्ता आपल्याला माहिती असेल की 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ यांच्या माध्यमातून एक कॅबिनेट मीटिंग झाली आणि त्याच्यात एक निर्णय झाला की जी आपण डिसेंबर महिन्यामध्ये मागणी केली होती की फोर्सफुल रिलिजियस कन्व्हर्जनच्या विरोधामध्ये एक कायदा बनवण्यात यावा आणि याला आळा घालण्यात यावा. आणि एक अजून एक TV वरती जर आपण सगळ्यांनी बघितलं असेल कदाचित, तर त्याच्यामध्ये एक आपण जी डिसेंबर महिन्यात मागणी केली होती की जो पण फोर्सफुल कन्व्हर्ट करायचा प्रयत्न करेल अशा माणसाला 7 वर्षाची मिनिमम जेल झाली पाहिजे आणि जो 1 लाखचा जुर्माना आहे बाकीच्या राज्यांमध्ये तो कमीत कमी 5 ते 10 लाख झाला पाहिजे. तर या दोन्ही मागण्या या कॅबिनेटमध्ये मंजूर झालेल्या आहेत अशी बातमी आपण सगळ्यांनी बघितली. तर याच्यासाठीच जेव्हा सरकार आपल्या नागरिकांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत नागरिकांच्या हितासाठी, देशाच्या भल्यासाठी, जेव्हा सरकार त्याच्यावरती क्विकली ॲक्शन घेते तर अशा वेळेला सरकारचं अभिनंदन पण केलं पाहिजे आणि आभार पण मानले पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही आजची ही पत्रकार परिषद घेतली. कालच घेणार होतो पण काल आपल्याला माहिती असेल की
छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवजयंतीचा उत्सव काल सगळीकडे साजरा करण्यात येत होता, त्यामुळे कदाचित आपली भेट झाली नसती. म्हणून आजचा दिवस घेऊन लगेचच्या लगेच आपल्याशी लगेच संपर्क साधून हा विषय आपल्यासमोर मांडावा. कारण की ज्या आपल्या गरजा आहेत, राज्य सरकारने जे पॉझिटिव्हली या गोष्टीला घेऊन हे निर्णय घेतलेला आहे, याचं आम्ही स्वागत करतो, सरकारचं अभिनंदन करतो आणि सरकारचा आभारसुद्धा मानतो. आणि अजून एक दुसरा महत्त्वाचा घटक आहे याच्यामध्ये, की जो समाजाला विकसित करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतो, ज्याला भारताचं 4th पिलर ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा डेमोक्रेसी पण म्हणलं जातं, तर ते म्हणजे आपण पत्रकार मित्र. आपल्या माध्यमातून नागरिक सोशल फाउंडेशनने समाजाला काही गोष्टी अशा आपण करू शकतो, करायला पाहिजे, हा आपण अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न केला. आणि लोकांना जास्तीत जास्त पद्धतीने पोचवायचं माध्यम म्हणजे आपण, तर आपल्या माध्यमातून हा समाजामध्ये एक अशी सुद्धा व्यवस्था झाली पाहिजे, हा कायदा बनला पाहिजे, हा मेसेज आपण सुद्धा पास ऑन केला. आणि जेव्हा समाजाची एखादी डिमांड असते तर ती सरकारसुद्धा त्याला रेकग्नाईज करतं, त्याचा कॉग्निझन्स घेतं आणि त्याच्यावरती काम करायला सुरुवात करतं. त्यामुळे आपलेसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि मनपूर्वक आभार मानण्यासाठी आज आम्ही नागरिक सोशल फाउंडेशनच्या वतीने आज इथं आलेलो आहोत. कारण की विदाऊट यू म्हणजे आम्ही फक्त एक अभ्यास करू शकतो, पण आपण ॲक्च्युअलमध्ये आमचा आवाज आहेत. म्हणून आपलेसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार. आज एवढाच मुद्दा होता. आता येत्या महिन्यामध्ये आम्ही अजून एक चौथा विषय घेऊन येणार आहेत, तर जो थोडासा फॉरेस्ट किंवा झाडांच्या रिलेटेड आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल आता टेम्परेचर किती आपण बघतोय, तर या रिलेटेड गव्हर्नमेंटची फॉरेस्ट किंवा ग्रीन रिलेटेड जी पॉलिसी असली पाहिजे, तर त्याच्यावरती आम्ही एक नवीन विषय आपल्यासमोर नक्कीच या महिन्यामध्ये मांडणी करायला येऊ. एवढे बोलून आम्ही इथं थांबतो. पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधू भगिनींचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप आभार आपल्या सर्वांचे. धन्यवाद.